आम्हा आवडती परी, मृत्यू लोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरिनामे बिन विठले हे चित्त प्रपंचापासोनी, वमनते मणी वैसलेसे सोने रूपे आम्हा मूर्तिके समान, सोने रूपे आम्हा मूर्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे विठले हे चित्त प्रपंचापासुनी, वमनते मणी वैसलेसे तुका म्हणे तैस्या दिसतील नारी, तुका म्हणे तैस्या दिसतील नारी, विसाची परी आम्हा पुढे विठले हे चित्त प्रपंचापासुनी, वमनते मणी वैसलेसे पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन, हरे चरण संताजिया, हरे चरण संताजिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, भावादी सद्गुरुदासुका, वर्णानामर्थ संहानाम, रसानाम छंद सामपी, मंगलानांचे कर्तार, वंदे वाणी विनायको, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्रां वरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी, नवमुत दशरथा अजिर बिहारी, नवमुत दशरथा अजिर बिहारी, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। मृत्युलोकी आम्हा आवडती परी, नाही का हरिनामे बिन विठले चित्त प्रपंचापासुनी, वमनते मणी वैसलेसे। आपल्या या केजाजी महाराजांच्या पवित्र पावन अनुष्ठानावर टाळ वाजवणारी जी मंडळी आहे ना, ती एकदम सावकाश वाजवा, एकदम आरामात वाजवा, भजनी विक्षेप होऊन जाईल ते, तुमचं भजन करण्याच्या नादात या भजनात विक्षेप होईल। विठ्ठल आपल्या तरोडा या नगरीमध्ये शिट्टी नको मारू तुला, परमार्थात काही पथ्य आहे, शिट्टी तर कशीच चालत नाही परमार्थात, म्हणून जुने लोक म्हणायचे शिट्टी मारू, आवाज कमी ठेव, मला जास्त नको, फक्त गोड ठेव, जास्त मोठा आवाज असला म्हणजे चांगला असते असं नसते, ऐकू गेला पाहिजे सगळं। केजाजी महाराजांचं अनुष्ठान आहे,
आणि महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव सुरू आहे. 119 वर्षाची परंपरा आहे. 119 वर्षापासून तुम्ही महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करता. मला मग तिमांडे दादांनी सांगितलं कशामुळे करता. फक्त एक दिवस केजाजी महाराज इथे येऊन मुक्कामाला राहिले. एक साधू एका गावामध्ये जाऊन फक्त एक दिवस जर मुक्काम करतो तर त्याचा 119 वर्षापासून पुण्यतिथीचा महोत्सव साजरा होतो. हे तुमच्या गावात आल्यावर पाहिलं, आनंद वाटला. याच्यामध्ये साधूचंही मोठेपण आहे, तुमची निष्ठा महत्वाची आहे. मला नेमकं माहित नव्हतं. आमच्या संतोष दादांनी तारीख दिली तेव्हा सांगितलं का बाबा म्हणजे वर्धेपाशी तरोडा गाव आहे. मी जराशा शोध घेतला तर ज्यांची कथा चालू आहे त्यांनी काहीतरी कॅप्शन लिहिलं होतं त्यांच्या कथेच्या याच्यामध्ये का प्रसिद्ध विचारवंत मागो वैद्य यांचं जन्मगाव असणाऱ्या तरोडा येथील रामकथा. विचारवंताचं गाव आहे. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा तरुण भारतमध्ये मागो वैद्यांचे लेख वाचायचो आणि त्यांचं जन्मगाव आहे. वैशिष्ट्य असं आहे की संघाचं शताब्दीचं वर्ष आहे आणि 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहे आणि त्याच्याकरता ज्यांनी आयुष्य दिलं त्यांच्या गावामध्ये येण्याचा योग आहे आणि एका संताचं पुण्यस्मरण आहे. येण्याचा योग वाघांमुळे आहे आणि वाघांचं ऐकावंच लागतं. इकडे येत असताना थोडं अडचण अशी झाली की 2 दिवसापासून प्रकृती ठीक नाही. माझ्या जागेवर कदाचित दुसरा कीर्तनकार असता तर त्याने चाट मारली असती. आज आवाजही साथ देऊन नाही राहिला पाहिजे तसा आणि हेही नाही देऊन राहिलं. आणि यांना काळजी तेच होती कारण की हे म्हणजे मागच्या वर्षी दोघांना चोटा मारल्या. हे इथं आल्यावर सांगितलं त्यांनी 3-3, 4-4 वेळा फोन येत होते. मी म्हटलं हे गाव खूपच उत्साही दिसते. म्हणजे उत्साह नव्हता तो, त्याच्या मागे मागच्या वर्षीचा अनुभव होता. त्यांच्याही बरोबर इतकं उत्साहामध्ये केल्यानंतर जर कार्यक्रम नाही झाला तर अडचण होते ना. लोक नावावर येतात. म्हटलं आवाज जरी काम करत नसला तरी वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेमध्ये साथीच्या बाबतीमध्ये जे वाघ आहे ते असल्यावर आम्हाला संतोषच आहे. आणि मग इथं आल्यावर माहित पडलं का वाघ एकटे नाही, प्रवीण आहे. म्हणजे गाण्यामधले वाघ आणि प्रवीण असले आणि त्यांना जुन्या लोकांचं सगळं आमचे परशुरामजी आहेत, शंकरराव आहेत, या सगळ्या सुंदर वातावरणामध्ये सगळं दृष्ट लागण्यासारखं वातावरण आहे. छोटस गाव आहे पण तिन्ही बाजूंना भरून आहे. सगळं परमार्थ भरलेलाच असतो. परमार्थ भरलेले लोकच करतात आणि तुमच्या अंतकरणामध्ये केजाजी महाराजांविषयी प्रेम आहे, कळवळा आहे. काय केलं हो केजाजी महाराजांनी? काय केलं? मी अधिक काही परिहार देत नाही. काय केलं नेमकं? एक दिवस येऊन तुमच्या गावामध्ये मुक्काम केला. तुमच्यासाठी त्यांनी केलं काय? हा जो मंडप डेकोरेशन वाला आहे तो नागपूरवरून सामान पाठवतो महाराजांच्या सेवेसाठी. साऊंडवालाही सेवा देतो. गावातली सगळी लोक सेवा करतात. केजाजी महाराजांनी तुमच्यासाठी केलं काय? काय केलं तुमच्यासाठी? केजाजी महाराज जाऊ द्या, कोणत्याही संतांनी आमच्यासाठी केलं काय? रामायणामध्ये तुम्ही रामकथा ऐकताय. रामायणामध्ये फार सुंदर एक चौपाई आहे. सुर नर मुनी सब की यह रीति, स्वार्थ लागी करही सब प्रीति. सुर नर मुनि सबई के यह रीति, स्वार्थ लागी करही सब प्रीति. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. अर्थ फार चांगला आहे. सुर नर मुनी सबकी यह रीति, स्वार्थ लागी करही सब प्रीति. स्वार्थामुळे सगळे प्रेम करतात. पण संतांचं जीवन याच्यापेक्षा फार वेगळं आहे. अजून रामायणामध्ये एक चौपाई सांगतो. संत कोण आहे? परोपकार वचन मन काया, संत सहज स्वभाव खगराया.
परोपकार वचन मन काया. कागभुसुंडी आणि गरुड यांचा संवाद आहे. संतांचं लक्षण सांगत असताना कागभुसुंडी सांगतात, गरुडा पर उपकार वचन मन काया. वचनानं, मनानं आणि शरीरानं जे केवळ परोपकार करतात ते संतांचा स्वभाव आहे. परोपकार करतात आणि या संतांपासून आपण शिकलं पाहिजे. मला खरंच मग आनंद वाटतो. तो एक दिवस येऊन मुक्काम केला, संध्याकाळच्या वेळेस आले, एक दिवस ते रात्र थांबले आणि त्याच्यानंतर पूर्ण गाव त्या संतांचं पुण्यतिथीचा उत्सव साजरा करते. वर्धा जिल्हा भाग्यवान आहे, तसा भाग्यवान आहे. एक फार मोठं रत्न आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये होतं. ते रत्न म्हणजे विनोबा भावे. त्या काळामधलं शासन सुद्धा एखादा निर्णय घ्यायचा असताना विनोबा भावेंचा सल्ला घ्यायचा. विनोबा भावेंचा सल्ला घ्यायची त्या काळातलं शासन सुद्धा. आणि त्या काळातल्या शासनाला सल्ला देत असताना विनोबा भावे घाबरत नव्हते. त्या काळामध्ये पहिले पंतप्रधान जे होते भारताचे, त्यांनी ग्रंथ लिहिला होता डिस्कवरी ऑफ इंडिया. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता, कोणता, की अकबराच्या काळामध्ये भारतामध्ये तुलसीदास नावाचे संत झाले होते, असा त्यांनी उल्लेख केला होता. विनोबा भावे यांनी पत्र लिहिलं जवाहरलाल नेहरू यांना, की नेहरूजी तुम्ही चुकीचं लिहून राहिले. काय चुकीचं आहे? तुम्ही चुकीचं लिहून राहिले. अहो, तुम्ही भारताचा स्वाभिमान जपला पाहिजे. अकबर काही का असेना, पण तो परकीय शासक आहे आणि भारताची भूमी ही संतांना मान देण्याची भूमी आहे. आणि तुम्ही काय लिहिलं, का अकबराच्या काळामध्ये भारतामध्ये तुलसीदास नावाचे संत झाले होते. तुम्ही असं लिहायला नव्हतं पाहिजे. तुम्ही असं लिहायला पाहिजे होतं की रामायणाचे रचिता गोस्वामी तुलसीदास यांच्या काळामध्ये एक मुस्लिम राजा बळजबरीने आमच्यावर राज्य करत होता, त्याचं नाव अकबर होतं. दोन्ही सारखंच आहे, फरक किती मोठा आहे. विठ्ठला विठ्ठला जागा पूर्ण पॅक झालेली आहे, हाऊसफुल. त्याच्यामुळे जिथं जिथं जागा असेल, तुम्ही उशिरा यायचं ना आम्हाला अडचण करायची असं करू नका. आणि माझी नेमकी अडचण आहे का, मला कीर्तनामध्ये एकाग्रता खूप लागते. आणि तुम्ही एकाग्रतेनं द्याल तर समजेल तुम्हाला. 5G आहे हे, जुन्या काळातल्या याच्यात नका राहू. थोडस 5G आहे त्याच्यामुळे थोडस. आणि 1-1.25 तास राहिलेला आपल्याकडं, 1-1.25 तास लक्ष द्या. कशाकडं? कीर्तनाकडं. कीर्तनाकडं म्हणजेच माझ्याकडं. आणि मी लक्ष देण्यासारखा आहो. भारताची भूमी संतांना मान देण्याची, महापुरुषांना मान देण्याची आहे. ज्यांच्या जीवनामध्ये दिव्यता होती त्यांचा आदर करण्याची भूमी आहे. अजून एक वाक्य बोलू की मांडे काका. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आहे आणि तोही योग आहे. अहो, ज्याच्या शरीराला 4 खिळे ठोकले तर तो एका धर्माचा प्रमुख झाला. 40 दिवसापर्यंत ज्यानं मरणाप्राय यातना भोगल्या त्या धर्मवीर संभाजी महाराजांना तुम्ही काय म्हणाल? का आम्ही त्यांचं वर्णन नाही करायचं? कोणताही महापुरुष असेल, कोणताही दिव्य पुरुष असेल, कोणताही संत असेल, ज्यानं समाजाकरता हालअपेष्टा सहन केल्या, ज्यांनी समाजाकरता तिरस्कार सहन केला, पण समाजाला देत असताना प्रेम दिलं, केदारजी महाराजांनी काय केलं असेल? आज सेलूला किती मोठं त्यांच्या निमित्ताने एक मोठं केंद्र निर्माण झालं. काय केलं? भद्रावतीला ज्यांचा जन्म झाला, सेलूमध्ये त्यांचं इतकं मोठं अधिष्ठान तयार होते, या संतांनी काय केलं? आणि मी आज अभंग थोडा वेगळा निवडला आहे. वेगळा म्हणजे दुसरा नाही आहे कुठचा, तुकोबारायांचाच आहे. सध्या तरी कीर्तनकार तुकोबारायांचे, ज्ञानोबारायांचे अभंग घेतात, हे आमच्यावर उपकार आहे.
त्यांचाच अभंग आहे. पण या अभंगाच्या माध्यमातून परमार्थ करणाऱ्याची स्थिती काय असली पाहिजे याचं वर्णन आहे. आणि ती स्थिती आमच्याकरता मार्गदर्शक आहे. आम्ही संसार सुद्धा कोणाला तरी पाहून करतो, कोणाला तरी पाहून आम्ही संसार करतो. परमार्थ करण्यासाठी सुद्धा कोणाला तरी पाहिलं पाहिजे. पण संसार करत असताना आम्ही गतानुगती करतो. ऐका ऐका, लक्ष आजीबाई, बोलू नका तुम्ही. काय कीर्तनात बोललं ना तर बेडोक व्हावं लागतं. हे माझं मत नाही आहे. कीर्तनी बरबार करेल कोणी, कीर्तनी बरबार करेल कोणी, कीर्तनी बरबार करेल कोणी, कीर्तनी बरबार करेल कोणी, वेद कहोनी वेद कहोनी महाराजांनी प्रमाण सांगितलं, माझं नाही, तुकोबारायांचं आहे. कोणाला राग येत असेल तर जा तुकोबारायापाशी वैकून टाक. तुमच्या तेरवीचं कीर्तन मी करून टाकेल. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेंडूक होऊन येईल जन्मा. म्हणून बोलू नका. बोलण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. अहो, एक कीर्तन हेच तर साधन आहे का जे तुम्हाला शांत बसवते. बाकी तुम्ही घरात इतके शांत बसता का? बसता का तुम्ही? आज इतके लोक एकत्रित बसलेले, 500-600 लोक असतील. तुम्ही इतके शांत जे आहे ते विशाल महाराज बळेमुळे नाही आहे. कोणामुळे आहे? ते कीर्तनामुळे आहे. आणि बघा बरं किती शांत वाटते, किती आनंद वाटतो. म्हणून थोडं एकाग्रतेने ऐका, तुमचा फायदा होईल. मी बिमार असूनही तुम्हाला देण्यासाठी आलो. झोळी आकृती ठेवू नका. संत महात्म्यांचं जीवन, त्याच्याकडे पाहून आम्ही परमार्थ केला पाहिजे. तुकोबारायांचे शब्द आहे, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता. संतांनी सगळ्यात मोठं काम काय केलं माहित आहे? तुमच्या लक्षात येते का ते काम कोणतं केलं संतांनी? संतांनी लोक एकत्रित केले. हे सगळ्यात मोठं काम संतांनी केलं. आणि ज्या माणसांनी लोक जोडले, ज्या लोकांनी समाज जोडला, ते लोक वंदनीय झाले, ते लोक पूजनीय झाले. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही आपल्या साम्राज्यामध्ये गुंग होतो. कोणी पुण्याची जहागिरी सांभाळतो, कोणी इंदापूरची सांभाळतो, कोणी चाकणची सांभाळतो. याच्यामध्ये गुंग होतो. पण आमचा भारत आहे, आमचा हिंदुस्थान आहे. आणि त्या हिंदुस्थानावर हिंदवी स्वराज्य असलं पाहिजे, याच्याकरता मावळे जमा केले. ज्ञानोबारायांनी काय केलं? मेळविली बांधी वैष्णवाची, वैष्णवाची मेळविली बांधी वैष्णवाची, वैष्णवाची मेळविली बांधी वैष्णवाची, वैष्णवाची मेळविली बांधी वैष्णवाची. दयाने घातली मुक्तीची गवाली, दयाने घातली मुक्तीची गवाली, दयाने जे सामान्य लोक होते, त्या सामान्य लोकांना मंदिरामध्ये येता येत नव्हतं. त्या काळामध्ये अवघ्या 4 वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदाय उभा केला. 4 वर्षात ज्ञानेश्वर महाराजांचं भूतलावर राहण्याचं वय आहे 21 वर्ष काही दिवस. आणि तेवढ्या अल्प काळामध्ये एक वारकरी संप्रदाय उभा केला. आपण घर नाही जोडू शकतो. बायको ऐकत नाही, पोरगा ऐकत नाही, भाऊ एक सांगते,
आम्ही घर जोडू शकत नाही, संतांनी समाज जोडला. आणि जोडल्यानंतर नुसता जोडला नाही, राजकारणी लोक सुद्धा समाज जोडतात पण समाजाचा उद्धार करत नाही. लोकसंग्रह निर्माण करणं हा वेगळा विषय आहे. लोकसंग्रह निर्माण करणं हा वेगळा विषय आहे. जमा केलेले सगळे लोक आहेत ना, त्यांचं चांगलं करणं हा संतांचा स्वभाव आहे. थोडस काळजीपूर्वक ऐका, फार एकदम काळजीपूर्वक ऐका. कोणताही राजनेता जो असतो तो त्याच्यापाशी जो येतो त्याला नेता बनवत नाही, त्याला कार्यकर्ताच बनवून ठेवतो. हे वैशिष्ट्य आहे. आमच्याही क्षेत्रामध्ये जर कोणी शिष्य असेल आमचा, तर आम्ही लगेच त्याला गुरु वगैरे नाही बनवू देत. बरेच लोक धोत्र धुतात घाण्याचा जुने, त्याला गुरु नाही बनवू देत, त्याला ते तसंच दाबूनच ठेवतात, नाही बनवू देत त्याला. आपल्या एवढं मोठं कोणी झालं नाही पाहिजे याच्याकरता सगळेजण काळजी घेतात. पण मोठा कोण होतो माहित आहे? जो कोणाला तरी सोबत घेऊन त्यालाही मोठा करतो. तुम्ही गणिताचे विद्यार्थी आहे सगळे, 9 मोठा आहे, तर त्या 9ला काय वाटलं तर 8 माझ्यापेक्षा लहान आहे, तर 8च्या कानाखाली मारायचे. आणि जे मोठे असतात ते लहानाच्या कानाखाली मारायचाच विचार करतात. उद्या 9ला 8च्या कानाखाली मारली, 8ला राग आला, 9ला तर काही म्हणू शकत, मग त्याच्यापेक्षा कमी कोण आहे? 7. त्यानं 7च्या कानाखाली मारली. 7लाही वाटलं का आपण 8ला तर काही करू शकत नाही, मग 6वर डेअरिंग टाकू. त्यानं 6वर डेअरिंग टाकली, 6नं 5च्या कानाखाली मारली, 5नं 4च्या कानाखाली मारली, 4नं 3च्या कानाखाली मारली, 3नं 2च्या कानाखाली मारली, 2नं 1च्या कानाखाली मारली. 1ला वाटलं आता मला बी कोणावर तरी डेअरिंग टाकायची असेल तर माझ्यापेक्षा कोण आहे खाली? 0. पण त्यानं विचार केला का फक्त याच्या कानाखाली मारून फायदा काय? ते एक काम करू नये, सगळ्यापेक्षा मोठं व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर त्या 1नं काय केलं? 0ला सोबत घेतलं. किती झाले? 9च्या डोक्यावर जाऊन बसले. जो सोबत घेतो तो मोठा होतो. आज हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं दुर्दैव तुम्हाला जर सांगायचं असेल तर ते एकच आहे, आम्ही आमचा पंथ संप्रदाय जे काही असेल ते मोठं करून राहिलो, धर्म मोठा करत नाही. बाबा बेस कमी कर, इको माइंड ठेव आणि मॉनिटर शार्प ठेव. जसा आवाज असेल तसं राहू दे, पहिले होता तसा विठाला विठाला, हा असा राहू दे.